नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत माध्यमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणी आणि त्याची उत्तर सूची। तर यामध्ये जवळपास 138 प्रश्न विचारण्यात येणार आहे आपल्याला आणि त्यापैकी आपल्याला जवळपास 110 प्रश्नाची योग्य उत्तरं अचूक उत्तर मी सांगणार आहे। उर्वरित उत्तर मित्रांनो आपल्याला शोधायचे आहेत। ज्यांचे आन्सर रेडमध्ये आहेत ते प्रश्न आपण शोधायचे आहेत। बाकीचे सगळे प्रश्नांची उत्तरं जवळपास 110 प्रश्नांची उत्तर बरोबर देण्यात आलेली आहेत। तर चला आपण आता सुरू करूया। तर पहिला घटक आहे कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक PGI ओळख। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, सन 2017-18 ते 2019-20 या वर्षामध्ये भारत सरकारने प्रणालीवरील माहितीच्या आधारे कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकामधील राज्याचा निर्देशांक निश्चित केला आहे। UDAS प्लस 63 हे चुकीचं उत्तर आहे। 3 पैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे। PGIचे सविस्तर नाव खालीलपैकी काय आहे? तर त्याचं उत्तर आहे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स। प्रश्न तिसरा आहे, कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक PGI कार्यक्रमाचा उद्दिष्टांचा विचार करता पुढीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? तर 4 नंबरचं उत्तर दिलं होतं ते चुकीचं आहे। उर्वरित 3 पैकी आपल्याला जे योग्य असेल ते उत्तर आपण द्यायचं आहे। प्रश्न चौथा आहे, कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियंत्रण केंद्रीय शिक्षण संचालनालयाच्या पुढीलपैकी कोणत्या विभागामार्फत करण्यात येते? याचं उत्तर सर्वेक्षण विभाग हे सोडून बाकीचे 3 पैकी एक उत्तर आपण द्यायचं आहे। भारत सरकारने कार्यक्षमता प्रतवारी PGI अहवाल प्रकाशित करायला सुरुवात कधीपासून केली? त्याचं उत्तर 2015-16 सोडून उर्वरित 3 पैकी आपण द्यायचं आहे। ऑनलाईन शिक्षण व सायबर सुरक्षा यावर आधारित प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी सर्वात सुरक्षित पासवर्ड कोणता? तर त्याचं उत्तर 4 नंबरचं आहे TAN@1@JI। प्रश्न दुसरा, आपण सायबर अपराधाविषयी तक्रार कुठे नोंदवायची आहे? तर त्याचं उत्तर आहे www.cybercrime.gov.in। प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणती वेबसाईट अधिकृत आहे गुगलची? तर त्याचं उत्तर आहे www.google.com। प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं सार्वजनिक वायफाय सुविधा सुरक्षित असतात हे विधान चुकीचं आहे। प्रश्न पाचवा आहे, IMEI नंबर काढण्यासाठी कळफलकावरील म्हणजे कीबोर्डवरील कोणती बटणे दाबावीत? याचं उत्तर आहे *#06# हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतरचा घटक आहे जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील शैक्षणिक प्रशासन सहसंबंध। पहिला प्रश्न आहे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCERT या संस्थेचे हे ब्रीदवाक्य आहे? तर त्याचं उत्तर आहे ज्ञानसेवा तु साफल्यम। प्रश्न दुसरा आहे, वर्तमान शिक्षक शिक्षणाचा विकसित अभ्यासक्रम या अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित आहे? तर त्याचं उत्तर NCF 2005 सोडून उर्वरित 3 पैकी आपण द्यायचं आहे। प्रश्न तिसरा आहे, राज्याच्या शिक्षण खात्याचा कार्यकारी विभाग म्हणून ओळखले जाते? तर तो विभाग आहे शिक्षण संचालनालय। प्रश्न चौथा आहे, सर्व शिक्षण संचालकांमध्ये समन्वय साधून परस्पर सहकार्याची गुणवत्ता वाढीस चालना देण्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे? तर ते पद आहे शिक्षण आयुक्त। प्रश्न पाचवा आहे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळांची तपासणी व पर्यवेक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी यांची असते? तर ती जबाबदारी असते शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यावर। त्याच्यानंतरचा घटक आहे आपत्ती व्यवस्थापन। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, कोविड-19 या साथरोगाचा जगातील पहिला रुग्ण कुठं सापडला? तर त्याचं उत्तर आहे चीन। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे चे अध्यक्ष असतात, तर त्यांचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी। प्रश्न तिसरा आहे, आपत्ती व्यवस्थापन खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होत नाही? तर त्याचं उत्तर 3 देण्यात आलेलं होतं, योजना अंमलबजावणीसाठी क्षमता संवर्धन करणे, पण ते चुकीचं आहे, आपण 3 पैकी 1 द्यायचं आहे। कोविड-19 मधील प्रतिबंधक लस उत्पादन करणारी भारतातील अग्रगण्य कंपनी खालीलपैकी कोणती? तर सिरम इन्स्टिट्यूट ही अग्रगण्य कंपनी आहे। 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे। खालीलपैकी हा प्रकार आपत्ती नैसर्गिक मानवनिर्मित या दोन्ही प्रकारांमध्ये मोडतो? तर खालीलपैकी आग हा त्याचं उत्तर आहे। त्याच्यानंतरचा घटक आहे प्रकल्प शैक्षणिक वर्षात किती सत्रात घेण्यात यावा? तर 2दा। प्रश्न दुसरा आहे, प्रकल्प राबवत असताना विविध क्रम असतो? तर कसा? कृतींचा क्रम असतो। प्रश्न तिसरा आहे, प्रकल्पाच्या माहितीमध्ये संकलन कोणत्या स्वरूपात व्हावे? तर गुणात्मक आणि सांख्यिकीय। प्रश्न चौथा आहे, प्रकल्पाचा आढावा कधी घेण्यात यावा? तर प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा आढावा घेण्यात यावा। प्रकल्पाचे किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहेत। त्याच्यानंतरचा घटक आहे बालकांचे हक्क आणि संरक्षण।
पहिला प्रश्न आहे, बालकाचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा कोणी प्रस्तुत केला? तर याचं उत्तर आंतरराष्ट्रीय बाल आयोग हे चुकीचं आहे. वरील तीनपैकी आपण द्यायचे आहे. प्रश्न दुसरा आहे, कोणता दिवस जागतिक बाल हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो? 20 नोव्हेंबर हे बरोबर उत्तर आहे, परंतु त्याच्यामध्ये चुकीचं देण्यात आलेलं आहे. आपण वरील तीनपैकी कोणतं तरी एक उत्तर द्यायचं आहे. प्रश्न तिसरा आहे, संयुक्त राष्ट्राच्या बाल हक्क संहितेत नमूद केलेल्या 4 मुख्य अधिकारांपैकी कोणता अधिकार नाही? तर याच्यामध्ये विकासाचा अधिकार हा देण्यात आला होता, पण तो चुकीचा आहे. तर आपण त्याच्यापैकी तीनपैकी एक उत्तर द्यायचं आहे. बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य केरळ आहे, परंतु त्या सिस्टीममध्ये ते उत्तर बरोबर नाही. महाराष्ट्र कदाचित असू शकतं, आपण महाराष्ट्र उत्तर देऊ शकता. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारापासून बालकाला संरक्षण मिळायला हवे? तर त्याचं उत्तर आहे क्रूरता, पिळवणूक, दुर्लक्ष म्हणजेच वरीलपैकी सर्व. भारतातील उज्ज्वल ज्ञान विज्ञान परंपरेची जाणीव या घटकावर आधारित पहिला प्रश्न आहे. प्रख्यात बौद्ध पंडित नागार्जुन यांनी या प्रबंधनात्मक ग्रंथ लिहिला, तर तो ग्रंथ आहे रसरत्नाकर. प्रश्न दुसरा आहे, सर्व वर्ण, जोडाक्षरे, मात्रा इत्यादींचा उच्चारांचे मूळ आहे? तर त्याचं उत्तर आहे स्वर. 18व्या शतकामध्ये भारताचे तत्कालीन उत्पादन टक्के होते, तर ते 5% होते. प्रश्न चौथा आहे, ध्वन्यात्मक भाषा आणि तिचा विकास याची मांडणी वैज्ञानिक पद्धतीने पाणिनी यांनी ग्रंथात केलेली आहे, तर तो ग्रंथ आहे अष्टाध्यायी. प्रश्न 5वा आहे, जगामध्ये देवीच्या रोगावरील लसीकरणाची पद्धत विकसित झाल्याचे वर्णन रिकाम्या जागा साली प्रकाशित झालेल्या मेडिकल जर्नलनुसार केले आहे, तर ते आहे 1731 मध्ये. नंतरचा घटक आहे माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर. प्रश्न पहिला, गुगल डॉक्समध्ये व्हॉइस टायपिंग करायचे असल्यास खालीलपैकी कुठल्या शॉर्टकटचा वापर केला जातो? Ctrl+Shift+V हे उत्तर चुकीचं आहे. बाकीचे उर्वरित तीनपैकी आपण देऊ शकता. खालीलपैकी कुठल्या ॲपमध्ये गणिती क्रिया करता येतील? तर त्याचं उत्तर आहे गुगल शीटमध्ये. MSCIT हे कोणत्या शब्दाचे अचूक संक्षिप्त रूप आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न चौथा आहे, शिक्षकांची ऑनलाईन सभा जर घ्यायची असल्यास खालीलपैकी कुठल्या ॲपचा उपयोग होऊ शकतो? तर त्याचं उत्तर आहे गुगल मीट. 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 5वा आहे, गुगल होम पेजवरील ॲप्स लॉन्चर जे आहे तिथे किती टिंब दर्शवलेले आहेत? तर याचं उत्तर आहे 9 टिंब. नंतरचा घटक आहे मूल्यमापन. पहिला प्रश्न आहे, यापैकी कोणता शैक्षणिक मूल्यमापनाचा उद्देश असला पाहिजे? तर विद्यार्थ्यांच्या वर्तन बदलाची माहिती घेणे हा असला पाहिजे. 2009चा जो शिक्षण अधिकार कायदा आहे हा कधीपासून लागू झाला? तर त्याचं उत्तर आहे 1 एप्रिल 2010 पासून. प्रश्न तिसरा आहे, शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे ठरविण्यासाठी उपयोजलेली सुबद्ध पद्धती म्हणजे मूल्यमापन. ही व्याख्या कोणाची आहे? ते मेरी थोरपे यांची नाही आहे ती. उर्वरित खालचे जे 3 आहे त्यापैकी आपण एक उत्तर देऊ शकता. 2009च्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार मूल्यमापन प्रक्रिया ही तरतुदींशी विसंगत नसावी, तर त्याचं उत्तर आहे घटनात्मक. प्रश्न 5वा आहे, मापनाचे जेव्हा मूल्य ठरवले जाते तेव्हा त्यास म्हणतात, तर त्याला मूल्यमापन असे म्हणतात. नंतरचा घटक आहे मूल्य शिक्षण व जीवन कौशल्य. याच्यातील पहिला प्रश्न आहे, स्वतःची प्रतिमा म्हणजे आपण कसे पाहाल? तर इतरांना, आपल्याला, नातेवाईकांना, अबक हे तिन्ही बरोबर आहेत. प्रश्न दुसरा आहे, मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी शिक्षण अधिकाधिक होते, तर ते मूल्यधिष्ठित हे उत्तर दिलेलं होतं, पण ते चुकीचं आहे. 3 पैकी आपण एक घेऊ शकता. जागतिक आरोग्य संघटनेने कौशल्य निश्चित केलेले आहेत, तर ती 10 कौशल्य आहेत. जिज्ञासू वृत्ती, समस्या शोध, आव्हानांचा स्वीकार, आशावादी असणे ही व्यक्तीची वैशिष्ट्ये आहेत, तर सर्जनशील व्यक्तीची. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, काहीतरी नवीन कल्पना करण्याची किंवा शोधण्याची क्षमता म्हणजे सर्जनशीलता होय. योग व ज्ञानधारणा, शालेय आरोग्य यावर आधारित पहिला प्रश्न आहे, शौचाचे प्रकार आहेत, तर त्याचं उत्तर आहे 3. प्रश्न दुसरा आहे, योगाची अंगे आहेत, तर 8 अंगे आहेत. प्रश्न तिसरा आहे, सकारात्मक नातेसंबंध राखून ठेवण्यासाठी ठेवावा, तर याचं उत्तर आदरभाव होता, परंतु तो चुकीचा आहे. वरील 3 पैकी आपण एक देऊ शकता. प्रश्न चौथा आहे, महर्षी पतंजली यांनी जगासमोर योगशास्त्र रिकाम्या जागा सूत्रातून मांडले, तर तो 196 सूत्र होते. विपश्यना वयाच्या वर्षापासून शिकता येते, 12 ते 18 वर्ष होते, परंतु चुकीचं आहे. वरील 3 पैकी आपण एक देऊ शकता. त्याच्यानंतरचा घटक आहे राष्ट्रीय शिक्षण
धोरणाची ओळख आहे. पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार एका वर्षात प्रत्येक शिक्षकाला सातत्यपूर्ण व्यवसाय विकासाला किती तास पूर्ण करणे अनिवार्य आहे, तर 50 तास हे त्याचं उत्तर आहे. 64 ते 66च्या धोरणातील कोणती शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये स्वीकारलेली दिसून येते, तर शाळा संकुल ही स्वीकारलेली दिसून येते. राष्ट्रीय धोरण 2020 नुसार एकात्मिक BEd किती वर्षाचे असेल, तर त्याचं उत्तर आहे 4 वर्षाचे. शाळांच्या किमान व्यावसायिक आणि गुणवत्तेच्या मानकांचे नियमन करण्यासाठी कोणती यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे, तर त्याचं उत्तर आहे राज्य शाळा मानक प्राधिकरण. NEP 2 नुसार 2030पर्यंत 12वीपर्यंत सामान्य पटनोंदणीचे जे प्रमाण आहे जनरल एनरोलमेंट रेशो ते किती असेल, तर 1.0. त्याच्यानंतरचा घटक आहे वर्गाध्यापनाच्या विविध पद्धती, ज्ञानरचनावाद व वर्ग व्यवस्थापन, महत्त्व, वर्ग संस्कृती, समस्या. पहिला प्रश्न आहे ज्ञानरचनावाद यामध्ये मूल्यमापन प्रक्रिया असते, तर ती सतत आणि सर्वंकष. प्रश्न दुसरा आहे बोधात्मक विकास हा आंतरक्रियांवर अवलंबून असतो, तर याचं उत्तर आहे सामाजिक. प्रश्न तिसरा आहे ज्ञानरचनावाद म्हणजे प्रत्येक अध्ययनार्थी ज्ञानाची रचना करतो, तर अनुभवाद्वारे, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे ज्ञानरचनावादी पद्धतीमध्ये अध्ययन ही प्रक्रिया आहे, तर त्याचं उत्तर आहे सक्रिय. प्रश्न पाचवा आहे पूर्वज्ञानाचा वापर करून नवीन भाग स्वतःहून शिकणे म्हणजेच स्वयं अध्ययन, हे त्याचं उत्तर आहे. विविध शालेय समित्या व कार्यवाही. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे मुख्य कार्य कोणते, तर सहनियंत्रण व पर्यवेक्षण. प्रश्न दुसरा आहे शैक्षणिक वर्षातील सर्व परीक्षांचे नियोजन कोणती समिती करते, तर परीक्षा समिती. विद्या समितीद्वारे एकूण किती सदस्य असतात, तर त्या समितीमध्ये 8 असतात. विद्या समितीचा कालावधी किती वर्षाचा असतो, 2 वर्षे दिलेलं होतं, चुकीचं उत्तर आहे. त्याच्या उर्वरित त्या 3 पैकी एक ऑप्शन घेऊ शकता. उच्च माध्यमिक स्तरावर शाळा संहितेनुसार कोणत्या समितीचे गठन करणे अनिवार्य आहे, तर शाळा समितीचे गठन करणे अनिवार्य आहे. नंतरचा घटक आहे व्यवसाय मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय समुपदेशन, महाकरिअर पोर्टल. खालीलपैकी पदविका आणि पदवी मिळवण्याची संधी नसलेला अभ्यासक्रम कोणता, तर क्रीडा सांस्कृतिक व्यवस्थापन. प्रश्न दुसरा आहे स्वतःचा व्यवसाय उभारून स्वयंरोजगाराचं प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेला कार्यक्रम कोणता, तर स्किल इंडिया हा तो कार्यक्रम आहे. प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणता सोशल नेटवर्किंगचा प्रकार नाही, तर प्ले स्टोअर हा सोशल नेटवर्किंग नाही. प्रश्न चौथा आहे विमान उड्डयन, क्षेपणास्त्रे या शाखांचा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात समावेश होतो, तर अंतराळ विज्ञान यामध्ये त्यांचा समावेश होतो. त्याच्यानंतरचा घटक आहे सामाजिक भावनिक शिक्षणाची गरज. पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सामाजिक कौशल्याचा घटक आहे, तर काळजी हा घटक आहे. डॅनियल गोलमन यांनी सामाजिक बुद्धिमत्ता खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाश झोतात आणली, तर त्याचं उत्तर आहे 2006 मध्ये. खालीलपैकी कोणाचा सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता या दोन्हीशी संबंध आहे, तर रिचर्ड डेव्हिडसन यांचा संबंध आहे. प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणत्या क्षमता भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत आहे, आत्मविश्वास, हेतुपूर्णता, सहकार्याची भावना. अयोग्य विधान ओळखायचं आहे, तर त्याच्यातलं 2 नंबरचं अयोग्य विधान आहे सर्व महिलांमध्ये प्रथम परानुभूती क्षमता सारखीच असते, चुकीचं आहे. नंतरचा घटक आहे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, स्वओळख व स्वव्यवस्थापन. प्रश्न पहिला आहे व्यावसायिक विकास ही चालणारी अध्ययन प्रक्रिया आहे, तर त्याचं उत्तर आहे निरंतर चालणारी. माध्यमिक शिक्षण आयोग म्हणून कोणता आयोग ओळखला जातो, तर त्याचं उत्तर आहे मुदलियार आयोग. प्रश्न तिसरा आहे सर्व शिक्षा अभियानामध्ये आपणास किती दिवसांचे प्रशिक्षण अत्यावश्यक करण्यात आले होते, तर ते 14 दिलेलं होतं, परंतु चुकीचं उत्तर आहे, आपण योग्य निवडायचं आहे. सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची पहिली पायरी कोणती आहे, तर त्याचं उत्तर आहे आपल्या व्यावसायिक गरजांचा शोध घेणे. देशाची गतिमानता कशावर अवलंबून असते, तर त्याचं उत्तर आहे शिक्षणावर. त्याच्यानंतरचा घटक आहे समता व समावेशित शिक्षण. पहिला प्रश्न आहे वंचितांना शैक्षणिक प्रवाहात आणून 100% पटनोंदणीसाठी शिक्षकांनी पुढीलपैकी कोणती भूमिका पार पाडावी, तर शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. हे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, म्हणून 4 नंबरचं उत्तर आहे. विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक क्षमतेचा भेद न करता संधीची समानता देणे म्हणजे काय, तर समावेशित शिक्षण. स्पीच थेरपी कोणत्या विशेष दिव्यांगांसाठी वापरतात, अध्ययन अक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वापरतात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. असंबंध हालचाल, असमतोल,
अव्यवस्थित शरीराची ढब अशा वर्णाची मुले खालील कोणत्या गटात मोडतात? अस्थिव्यंग दिलेलं होतं उत्तर, परंतु चुकीचं आहे. 3 पैकी योग्य निवडायचं आहे. कोणत्या बालकाचे जग 2 हातात मावणारे असते? तर त्याचं उत्तर आहे दृष्टीहीन असणारे विद्यार्थी. नंतरचा घटक आहे समग्र शिक्षा. पहिला प्रश्न आहे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत खालील 3 योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. 2 नंबरचं चुकीचं आहे, बाकीचं योग्य असेल ते आपण निवडायचं आहे. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखायचं आहे. 1 नंबरचं उत्तर चुकलेलं आहे, बाकी 3 पैकी योग्य असेल ते आपण निवडायचं आहे. समग्र शिक्षा योजनेची सुरुवात केव्हापासून झाली याचं उत्तर आहे 2018-19 पासून. 17-18 हे चुकीचं आहे. प्रश्न चौथा आहे समग्र शिक्षा योजनेचे केंद्र आणि राज्य हिस्सा प्रमाण काय आहे? तर 60-40 असं त्याचं प्रमाण आहे. नंतरचं घटक आहे कृती संशोधन. पहिला प्रश्न आहे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या व वाढीसाठी विविध कृती संशोधने हाती घेणे गरजेचे आहे. तर त्याचं उत्तर आहे गुणात्मक व संख्यात्मक. प्रश्न दुसरा आहे शिक्षकांनी केलेल्या कृती संशोधनात केंद्रस्थानी असतात, तर कृती हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे कृती संशोधनात कार्यवाहीसाठी उपयोगात आणली जातात, तर विविध अभिकल्प हे चुकीचं आहे. या 3 पैकी योग्य ते उत्तर असणार आहे, ते आपण निवडायचं आहे. कृती संशोधन हा त्याचा शास्त्रीय प्रकार आहे, तर कृती हा असायला पाहिजे. प्रश्न 5वा आहे अध्ययन अध्यापनात प्रगत होण्यासाठी कृती संशोधन शिक्षकांना उपयोगी ठरते, तर यशस्वी. त्याच्यानंतरचा घटक आहे पर्यावरण शिक्षण. इन्व्हिरॉन या फ्रेंच शब्दाचा काय अर्थ होतो? तर सभोवताल. सजीवांच्या वृद्धीची पत कोण ठरवतात? तर वरील 3ही घटक ठरवतात. प्रश्न तिसरा आहे निसर्ग साखळी सुरळीत राहण्यासाठी खालीलपैकी कोणाची भूमिका महत्त्वाची आहे? तर वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद कोणत्या वर्षापासून भरविण्यात सुरुवात झाली? तर याचं उत्तर 1973 सोडून बाकीचे जे असेल ते आपण निवडायचे आहे. प्रश्न 5वा आहे आजची जैवविविधता किती वर्षाच्या उत्क्रांतीचे फलित आहे? 3000 दशलक्ष वर्षापूर्वीची. त्याच्यानंतरचा घटक आहे नवोपक्रम. पहिला प्रश्न उपक्रमाचे नियोजन असावे, तर ते लवचिक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा आहे अध्ययन अध्यापनातील कमी करून त्यात नाविन्यता आणणे नवोपक्रम शक्य होते, तर याचं उत्तर आहे साचेबद्धता. नवोपक्रमाची कार्यवाही सर्वसाधारणपणे टप्पे असतात. 8 हे चुकीचं उत्तर आहे, बाकीचे योग्य ते उत्तर आपण निवडायचे आहे. प्रश्न चौथा आहे नवोपक्रम करताना करावे व आवश्यकता वाटल्यास अंशतः बदल करावे. पहिला चुकीचा आहे, बाकी 3 पैकी योग्य बरोबर असेल ते निवडायचं आहे. इतरत्र झालेल्या नवोपक्रमाची शिक्षकांच्या कार्यक्षेत्रात पहिल्यांदाच होत असेल तर नवीनता, त्याचं उत्तर 2 नंबरचं आहे स्थलसापेक्षता. त्याच्यानंतरचं मूल्यांकन या घटकावर आधारित पहिला प्रश्न आहे शिक्षणात. हा जो प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर आहे मूल्यांकन हे याचं बरोबर उत्तर आहे. मूल्यांकन हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा आहे रेटिंग स्केलद्वारे विद्यार्थ्यांचे कोणते मूल्यांकन करू शकतात? तर गुणवत्तेची पडताळणी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. मूल्यांकनाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर पहिल्या नंबरचं चुकीचं आहे, बाकीचे 3 पैकी योग्य उत्तर असेल ते आपण निवडायचं आहे. प्रश्न चौथा आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व वार्षिक कामाचे मूल्यांकन कोणत्या साधनाद्वारे करू शकतात? तर त्याचा पोर्टफोलिओद्वारे करू शकतात. प्रश्न 5वा आहे संकलित मूल्यमापनाचे मूल्यांकन करून निश्चित करता येते, तर श्रेणी निश्चित करता येते. त्याच्यानंतरचा घटक आहे 21व्या शतकातील कौशल्य. पहिला प्रश्न आहे गृहीतक म्हणजे काय? तर तुम्ही गृहीत धरलेली कल्पना म्हणजे गृहीतक. प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी कोणता संप्रेषण प्रक्रियेचा घटक नाही? तर प्रबलन हे संप्रेषण प्रक्रियेचा घटक नाही. सर्जनशीलतेच्या घटकावर खालीलपैकी कोणता संच योग्य आहे? तर खालचा जो संच आहे 4 नंबरचा प्रभावीपणा, नैतिकता, विस्तार हे बरोबर आहे. चिकित्सक विचारवंतांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? 2 नंबरचं जे दिलेलं आहे ते त्याचं वैशिष्ट्य नाही आहे. प्रश्न 5वा आहे सर्जनशील मुलांमध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आढळते? तर त्याचं 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे ताणतणावाचे व्यवस्थापन. पहिला प्रश्न आहे भाकरी पोळी भात या अन्नामध्ये घटक अधिक असतात, तर पिष्टमय घटक अधिक असतात. प्रश्न दुसरा आहे आरोग्य ही देणगी नसून संपादन करण्याची बाब आहे, याचं पहिला पर्याय बरोबर आहे निसर्गदत्त. 3 नंबरचा आहे साथीच्या रोगाला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध करता येतो, तर लसीकरणामुळे हे त्याचं उत्तर बरोबर आहे. 4 नंबरचा आहे पातंजल योगसूत्र या ग्रंथात योग विषयक सूत्रांची मांडणी करून योगाची असे 8 अंगे नमूद केलेली आहेत. प्रश्न 5वा आहे तणाव म्हणजे काय? असंतुलनामुळे तयार होणारी मनाची अवस्था, तर ते त्याचं उत्तर आहे मानसिक.
नंतरचा घटक आहे अध्ययन अध्यापनातील नवसंकल्पना. पहिला प्रश्न आहे एकात्मिक दृष्टिकोन म्हणजे शिकण्याचे तयार करणे आहे, तर याचं उत्तर आहे अनुभव. गोष्ट सांगताना आवाजात आरोह अवरोह असावा, हे उत्तर बरोबर आहे. एकात्मिक दृष्टिकोन अनुभव तयार करतो, तर शिकण्याचे, हे त्याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न चौथा आहे बोधकथामधून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचता गेलं पाहिजे, तर ते आहे कथेतील पात्र. प्रश्न पाचवा आहे पुनरावृत्तीचा वापराद्वारे विद्यार्थी दृढ करतो, तर संबोध, हे चुकीचं आहे. याचा अर्थ त्याचं उत्तर असणार आहे संकल्पना. त्याच्यानंतरचा घटक आहे ऑनलाईन शिक्षणाचे विविध स्रोत कोणते, तर पहिला आहे सहयोगी व्यक्तींमधील भागीदारीतून शिक्षणाचे पहिले प्रयत्न मध्ये शोधले गेले, तर 1920 हे प्रश्न हे चुकीचं आहे. उर्वरित तीनपैकी आपण योग्य प्रश्न लिहू शकता. मूक चे पूर्ण फुल फॉर्म काय आहे, तर मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्स. त्याच्यानंतर ब्लेंडेड मोड मिश्रित प्रणालीमध्ये प्रकारांचा समावेश केला आहे, तर 4 हे चुकीचं आहे. उर्वरित तीनपैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मूक कोर्सेस बहुतेक मोफत असतात, हे विधान सत्य आहे. चुकून ते रेडमध्ये आलेले उत्तर बरोबर आहे ते. त्याच्यानंतर प्रश्न पाचवा आहे स्टीम संकल्पनेतील ई म्हणजे, तर ई हा इंजिनिअरिंगला हे करतो म्हणून इंजिनिअरिंग हे बरोबर आहे. मूल्य शिक्षण हा घटक आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न माणसाला गुणसंपन्न व स्वावलंबी करणारे शिक्षण म्हणजेच होय, तर ते मूल्य शिक्षण आहे. प्रश्न प्रभावी व्यक्तिमत्वाचे अभिन्न अंग म्हणजे 3 नंबरचा बरोबर पर्याय आहे. नीटनेटकेपणाचे प्रतिबिंब दिसून येते, तर व्यक्तिमत्वात 1 नंबरचं बरोबर आहे. राष्ट्रीय जीवनात नोंदवण्यासाठी धर्म एक प्रभावी आहे, तर याचं एकोपा हे 1 नंबरचं बरोबर आहे. पाचवा आहे हे मानवी जीवनाच्या सौंदर्यविषयक जाणीवेतून निर्माण केलेले मूल्य आहे, तर नीटनेटके